रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर आज आहे 22 डिसेंबर 2024. आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 40वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत बडवा या ठिकाणावरून नागेश्वर आश्रमामधून. तर आज आम्हाला सीतावन जंगल लागणार आहे. तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात. तर नर्मदे हर. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता सीतावनात एंट्री केलेली आहे. पूर्ण जंगल आहे. जवळजवळ आम्हाला 4 दिवस जंगल लागणार आहे. तर रतनपूर ते पामाखेडे हे घनदाट जंगल असणार आहे. 20 किलोमीटरचे ते परवा दिवशी येणार आहे. पण आता जे सीतावन आहे हे पण जंगल आहे, फक्त रोड आहे पण गाड्यांची वाहतूक जास्त नाहीये. बघा हे जंगलाची सुरुवात झालेली आहे. रोड आहेत छोटे मोठे. पूर्ण घनदाट जंगल आहे. कडेने जंगली प्राणी पण येतात असं सांगितलेलं आहे. आम्ही निघालेलो आहोत आता. सीतावनचं हे जंगल आहे, खूप घनदाट आहे. आताच आम्हाला एक मावशी भेटल्या होत्या. त्यांनी सांगितलं की त्यांना 10 दिवसापूर्वी या ठिकाणी चित्ता दिसला होता. बघा आमच्या मैया कन्फ्यूज झालेल्या आहेत. त्यांना वाटतं की नर्मदा मैया आहे. 2-3 दिवस आमचा जंगलातून प्रवास राहणार आहे. नदी क्रॉस केली आणि थोडस 100 मीटर पुढे आलो तर इथे या महाराजजींनी आम्हाला हाक मारली बालभोग करण्यासाठी. जंगलामध्ये पण परिक्रमावासियांची सेवा केली जाते. बघा याच्यात गरम पोहे आहेत आणि इकडे चाय प्रसादी बनवण्यासाठी त्यांनी गॅस आणलेला आहे. अशी गाडी घेऊन येतात. आप हर रोज सेवा देते हो? हाँ जी, हर रोज बालभोग ही देते हो? हाँ बालभोग. चला अच्छा होगा. सुबह बालभोग देते हैं. नर्मदे. चलो बेटा, उनको भी आदत हो गई है. देखिए वो बराबर आते हैं. अरे वो तो बहुत बदमाश हो गए. पूर्ण जंगल आहे. आता आम्ही बसणार बालभोग करणार आहोत. आप पानी ले ना आप. हे जे काका आहेत रोज परिक्रमावासियांची सेवा करतात, बालभोग देतात. तर परिक्रमावासियांना पण आणि इथले जे पक्षी आहेत त्यांना पण ते सेवा देतात. बघा ते आले तर खूप पक्षी आलेले आहेत खाण्यासाठी. त्यांना पण माहित आहे की या वेळेला काका येतात म्हणून. आम्हाला पोहे आणि गरम जिलेबी दिलेले आहेत. इकडे चिमण्या पण खात आहेत आणि आम्ही पण खात आहोत. बघा पोहे आणि जिलेबी. भोग केला आता आणि इकडे बघा हे बाबाजी चाय प्रसादी बनवत आहेत गॅसवरती. आणि इकडे मोर आलेले आहेत. इकडे पक्षी खात आहेत मुरमुरे. परिक्रमावासी आलेले आहेत मागून. सीतावनामध्ये चोरल नदीच्या जवळ हे भुवनेश काका आहेत. तर ते परिक्रमावासियांना सेवा देतात. आपण त्यांना विचारूयात. नर्मदे हर. नर्मदे हर. जी आप हर रोज सेवा देते हो? हाँ, मैं और मेरा दोस्त हरमीत हम दोनों रोज आते हैं सुबह. सेवा में बालभोग लेके आते हैं क्योंकि जंगल का ही रास्ता है लंबा और सुबह जो परिक्रमावासी चलते हैं उनको रास्ते में कुछ प्राप्त नहीं होता है और वो भी नहीं सकता है क्योंकि जंगल है. आज इंसान चाहे तो भी ले नहीं सकता है. तो हम यहाँ बीच में जहाँ बस्ती है बड़वा करके जो शहर है वहाँ से 5 किलोमीटर दूर सिद्धवरकुट रोड पर ओंकारेश्वर तरफ जाता है जो, वहाँ पर हम लेकर आ जाते हैं सुबह से. 5 किलोमीटर चलने के बाद भूख प्यास सब लगती है. उसके बाद फिर इतना ही लगभग और चलना है, तब जाकर या तो सुलगांव आएगा या फिर मोदरी आश्रम चमनऋषि आश्रम आएगा. तो थोड़ा विश्राम भी हो जाता है परिक्रमावासियों का. और हमें अब क्योंकि जंगल में रहते हैं इतनी देर तो सेहत का लाभ हो जाता है. नर्मदे हर. आता चाय प्रसादी घेतली, बालभोग केला, पोहे खाल्ले आणि परत जंगल मार्गातून निघालेलो आहोत.
थंडी पण खूप जास्त आहे, झाडांमुळे अजून जास्त थंडी वाजते. बघा दोन्ही साईडने घनदाट जंगल आहे आणि या भयान घनदाट जंगलामध्ये आम्ही दोघीच मायलेकी आहोत. बाकीचे परिक्रमावासी मागून येत आहेत, कोणी पुढे गेलेले आहेत. थोडीशी भीती वाटते जंगली प्राण्यांची, बाकी काही नाही. 19 किलोमीटर अंतरावरती दुपारच्या भोजन प्रसादीसाठी जायचं आहे. बघा मागे पण कोणी नाहीये आणि पुढे पण कोणी नाही, आम्ही दोघीच आहोत मध्ये. बाकीचे पुढे आहेत, काही मागे आहेत. होते तर आम्ही ऐन जंगलात हा रस्ता विसरलो. नर्मदे हर 3 वेळा हाक मारली, तेवढ्यात ही गाडी आली आहे. तर बघा मैयाची अशी कृपा आहे की ऐन जंगल आहे ना, ऐन जंगलात आम्ही फक्त 3 वेळा नर्मदे हर हाक मारली. कारण की 2 रस्ते होते, हा एक रस्ता होता आणि तो एक रस्ता होता. दोन्ही ठिकाणी सुलगावचे बोर्ड लिहिलेले होते. कन्फ्यूज झालं होतं. फक्त 3 वेळा हाक मारली आणि तिसऱ्या हाकेला तिकडनं मोटरसायकल आली आणि आम्हाला सांगितलं, म्हणजे मैया कुठंच अडीअडचण येऊ देत नाहीत. नर्मदे हर. जंगलातून चालायला थोडासा आनंद वाटतोय. निसर्गरम्य वातावरण आहे, कसलंही या ठिकाणी प्रदूषण नाही, ऑक्सिजन जास्त भेटते, आनंद वाटतोय. आमच्या मैया तर सगळ्यात जास्त पळत आहेत. सगळीकडे जंगलच आहेत आणि जंगलामध्ये आम्ही दोघीच आहोत, कोणीही नाही मागे पुढे. पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकायला भेटतात, माकडं बघायला भेटतायत. आत्ताच हरिण गेलं. इकडे पाण्याचा झरा आहे वाटतं, आवाज येतोय. छान वाटतंय, भीती वाटते थोडीशी, जास्त नाही. सुलगाव मध्ये आम्ही आलेलो आहोत. तर सुलगाव मध्ये इथे आश्रम आहे. या ठिकाणी महाराजांनी चायप्रसादीसाठी बोलवलेलं आहे. तर यांनी सांगितलं की तुमच्या महाराष्ट्राचा आश्रम आहे. तर आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत, चायप्रसादी घेणार आहोत. इकडे बुबू बसला आहे. हे आश्रम आहे. 5-10 मिनिट बसणार आहोत आणि लगेच निघणार आहोत. परिक्रमावासी आलेले आहेत. आमच्या मैयाला चाय दिलेला आहे, चाय प्रसादी घेत आहेत. आश्रमाच्या आतील हा परिसर आहे. इकडे भांडारगृह आहे. इथं चुलीला शेक चालला होता, तर थोडंसं शेकून घेतलं. थंडी वाजती थोडीशी, पाय पण दुखतात, पाय सुजलेले आहेत चालून चालून. चला निघूयात कुंडी या गावाकडे. चाय प्रसादी घेतली, थोडेसे शेकले. थंडी आहे जंगल असल्यामुळे. आणि परत आता मार्गस्थ झालेलो आहोत कुंडीकडे. गावागावांमधून छोट्याशा चालायला छान वाटतं. किती किलोमीटर निघून गेले हे सुद्धा कळत नाही. तर चला जाऊयात कुंडीला. ज्या गावातून आम्ही कुंडीकडे चाललेला आहे, पूर्ण हा आदिवासी एरिया आहे. सारवलेली घर बघा, छान वाटतात. आमच्या मैया चौकशी करतायत की पुढचं गाव कसं आहे, कारण दोघीच आहेत, बाकीचे मागून येत आहेत दोघी. खेडेगावातून जायला छान वाटतं. बघा या सीतावनात जंगलामध्ये
मागे गाव गेलं सुलगाव. सुलगाव गावामधली ही लहान लहान लेकरं आहेत. छोटं छोटं सरपण गोळा करण्यासाठी आलेले आहेत. नर्मदे हर. शोधून शोधून एवढं त्यांनी सरपण गोळा केलेलं आहे. आप हर रोज आते हो ये लेने के लिए? लकड़ी रोज लेके जाते हो? स्कूल नहीं जाते हो? कौन सी क्लास में हो? नर्मदे हर. नर्मदे हर. चलो परिक्रमा हमारे साथ. क्यों? चला निघूयात कुंडीकडे. आता रोडचा मार्ग सोडून पगदंडी मार्ग लागलेला आहे आणि या पगदंडी मार्गातून आम्ही चाललेलो आहोत. मुरमाचा रस्ता आहे. डांबरी रस्ता गेला. जंगलामध्ये बघा बकऱ्या आलेल्या आहेत चरण्यासाठी. आनंद वाटतोय चालताना. पाठीमागे बघा कोणी नाहीये. आम्ही दोघीच आहोत. सुलगाव पासून 4-5 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर पाय दुखायला लागले होते. सकाळपासून 1-2 वेळाच बसलो होतो. त्याच्यामुळे बसलेलो आहोत. थोडीशी विश्रांती घेणार आहोत आणि परत पुन्हा मार्गस्थ होणार आहोत. पाय दुखायला लागलेले आहेत. खालचे तळवे पूर्ण असे दुखतायत. मागून परिक्रमावासी येत आहेत बघा. आमच्या मैया इकडे बसलेले आहेत. बाबाजी डमरू वाजवत येत आहेत. मागून परिक्रमावासी येत आहेत. समोरून आता एक गाडी आलेली आहे. थोडीशी भीती वाटत होती कारण सगळं घनदाट जंगल लागलेलं आहे. दोघीच आहोत जंगलामध्ये. बाकीचे काही मागे पुढे परिक्रमावासी आहे. थोडीशी गाडी बघितल्यानंतर आता जीव आलेला आहे. 2 रस्ते फुटलेले आहेत. तर परिक्रमावासियांना योग्य मार्ग समजावा याकरता या ठिकाणी झेंडी लावलेली आहे आणि इथे झाडालाच परिक्रमा मार्गाची निशाणी लावलेली आहे. बडेलगाव 2 किलोमीटर आहे. तर कुंडी 4 किलोमीटर पुढे आहे. इथून पुढे आम्ही 4 किलोमीटर वरती जाणार आहेत. काही क्षणासाठी थांबलेलो आहोत पाणी पिण्यासाठी. पूर्ण जंगल आहे. कुंडीच्या अलीकडे बडेल गावामध्ये हे छोटंसं अलीकडं पाण्याचं तळ आहे आणि या तळ्याच्याच शेजारी इथे हनुमंतरायांचं मंदिर आहे. परिक्रमावासी बसलेले आहेत बघा. पूर्ण जंगल आहे. तीन 4 किलोमीटर चालून आल्यानंतर पुन्हा आम्ही बसलेलो आहोत कारण की पाय खूप भयंकर दुखतायत. खालचे तळवे सुजलेले आहेत. चालावंच लागतं. आश्रम पण खूप लांब पर्यंत आहे. सकाळी निघाल्यापासून बालभोग केला त्यानंतर पूर्ण सगळं जंगल लागलं. कुठे आश्रम नव्हतं मध्ये. तर नागेश्वर मंदिरापासून बडवा इथून कुंडी 19 किलोमीटर पर्यंत आश्रम आहे. तिथे जाऊयात. आता भोजन प्रसादी करू. बसलेलो आहोत. 5-10 मिनिटं बसणार आणि पुढे मार्गस्थ होणार आहोत.
तर आम्ही 19 किलोमीटरचं अंतर पार करून जंगलातून कुंडी या ठिकाणी हे आश्रम आहे इथे आलेलो आहोत। या ठिकाणी परिक्रमावासियांची सेवा देतात। परिक्रमावासी आहेत। हा आश्रमाच्या आतील परिसर आहे। या ठिकाणी परिक्रमावासियांची सेवा केली जाते। बडेल या ठिकाणी आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत। छोटंसं हॉस्पिटल आहे। आईला थोडासा त्रास व्हायला लागलेला आहे, विकनेस आला आहे, त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत। हे हॉस्पिटल आहे, या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। या परिक्रमावासियांची सेवा करतात। आपण कोई मतलब कोई प्रवासी आते हैं। परिक्रमावासियांचे ते पैसे घेत नाहीत, निशुल्क सेवा करतात। आम्ही कुंडी या ठिकाणी आश्रमात गेलो होतो दुपारच्या भोजन प्रसादीसाठी। 19 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर पण आईला जास्त त्रास व्हायला लागला, विकनेस आला, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं पुढे आलो। आणि पुढे आल्यानंतर बडेल कारण पूर्ण जंगल आहे, जंगलामध्ये एकही गाव नाही। मग त्या महाराजांनी सांगितलं की बडेल या ठिकाणी तुम्हाला आश्रम भेटेल आणि आश्रमाच्या शेजारी हॉस्पिटल आहे, छोटंसं गाव आहे ते, त्या ठिकाणी जा तुम्ही। तर मग आम्ही बडेलला आलो। 3 किलोमीटर चालून आलो, तेव्हा 1:30-2 वाजले होते। 2:30-3 वाजले आम्हाला यायला बडेल या ठिकाणी। बडेलला आल्यानंतर भोजन प्रसादी केली नव्हती, अंगात काही ताकद राहिली नव्हती, आईला जास्त विकनेस होता, ताप पण होती, उलट्या झाल्या होत्या। त्याच्यानंतर बडेलला आलो, आईला लिंबू सरबत दिला, डॉक्टरांकडे दाखवलं, चेक केलं। त्या आश्रमातही दुपारची भोजन प्रसादी संपली होती, महाराज निघून गेले होते लॉक करून। त्यानंतर आम्ही थोडा वेळ 5-10 मिनिटं बसलो आणि पुढे मार्गस्थ झालो। मार्गस्थ झाल्यानंतर आता तरानिया या गावामध्ये आम्ही चाललेलो आहोत। आता तिथेच मुक्काम करणार आहोत। सकाळी फक्त पोहे खाल्ले होते, त्याच्यानंतर पोटात अन्नाचं कणही नाहीये। जवळजवळ आता 30 किलोमीटर अंतर झालेलं आहे, तर संध्याकाळी आम्ही आता जेवणार आहोत। तर चला जाऊया। आता पण जंगलच आहे, कारण सीतावन आहे, 2-3 दिवस कंटिन्यू जंगल राहणार आहे। तर आम्ही तरानिया या ठिकाणी आलेलो आहोत संध्याकाळच्या विश्रांतीसाठी। इकडे बाहेर स्वयंपाक चालू आहे। आतमध्ये हे आश्रम आहे, रस्त्याच्याच कडेला आहे। तर परिक्रमावासियांनी या ठिकाणी आसन लावलेलं आहे। आम्ही चाललेलो आहोत हे कमंडलू घेऊन पाणी भरण्यासाठी, पिण्यासाठी पाणी भरण्यासाठी चाललेलो आहोत। कारण की इथे पाण्याची काही सोय नाहीये, डायरेक्ट नदीला जावं लागतं। नदी थोडीशी अर्धा किलोमीटर दूर आहे, तर इथे समोरच बोर आहे पाण्याचा, त्या ठिकाणी जाणार आहोत। कमंडलू भरून ठेवणार आहोत, कारण पूर्ण जंगली एरिया आहे, त्याच्यामुळे पाणी भरून ठेवणार आहोत। पाणी प्यायला लागतं, कारण इथे पाण्याची थोडी गैरसोय आहे, लांब जावं लागतं नदीवर, त्याच्यामुळे आम्ही आता चाललेलो आहोत। 6 वाजलेले आहेत, तिकडनंच फ्रेश होऊन येणार आणि कमंडलू मध्ये पाणी आणणार आहोत। चला तुम्ही पण पाणी आणायला नर्मदे हर। वाफ्यावरती पाणी सुटलं होतं, तर कमंडलू आणले होते धुवायला, धुतले पण, पाणी भरले पण, आणि आता थोडंसं फ्रेश होत आहे, कारण इथे पाण्याची कमतरता आहे, त्याच्यामुळे थोडंसं फ्रेश होत आहे आणि लगेच जाणार आहोत आम्ही तिकडे नर्मदे। तर आज आम्ही बडवाह ते तरानिया गाव तब्बल 33 किलोमीटरचा घनदाट जंगलातून सीतावनातून पायी प्रवास पूर्ण केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। राम कृष्ण हरी, नर्मदे हर।